आता मला एक कागद राम शिंदे साहेबांनी दाखवला, त्याच्यामध्ये MIDC मध्ये तर एक पण मायचा लाल माझ्या कर्जतचा मला वाचायला मिळाला नाही. सगळे बाहेरचेच लोक आहेत. रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये अजित पवार यांची सभा जी आहे ती सुजय विखे यांच्यासाठी पार पडली. लंके यांच्या विरोधात आणि रोहित पवार यांच्या विरोधात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या या बालेकिल्ल्यामध्ये जोरदार फटकेबाजी केली आणि बॅटिंग केली. कशा प्रकारे अजित पवार यांनी रोहित पवारांना जोडपलंय बघूयात. आणि ते आपल्याकडे एक प्रोजेक्ट होऊ पाहतोय आणि त्याच्यातनं ते स्वतः करोडपती व्हायचा प्रयत्न करतात. असं कसं चालेल? आम्ही पण 30-35 वर्ष राजकारण करतोय. आम्ही पण बारामतीमध्ये MIDC केली, इतर भागात इंदापूरला MIDC केली, कुरकुमला MIDC केली, वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही पण MIDC केलं. आम्ही जसं बोलतो तसं वागतो, परंतु आम्ही त्याच्यात राजकारण करत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मागच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना जो उमेदवार दिला तो उमेदवार माझ्याच घरातला होता. मी म्हणलं बाबा त्याला उभं राहायचंय, जिल्ह्यामध्ये मी आहे, सगळ्यांनी जिल्ह्यात उभं राहून कसं चालेल? त्यानं हडपसरला उभं राहायचं ठरवलेलं होतं, त्याची सासूरवाडी तिथे. म्हणलं सासऱ्याची मतं मिळतील, बाकीचं काय होईल? शेवटी जनतेची मतं मिळावी. MIDCचा प्रश्न मोठ्या प्रमाणात रोहित पवार यांनी लावून धरला होता, मात्र तो त्यांना यशस्वीरित्या पार पडता आलेला नाहीये. आणि यावरून देखील अजित पवार यांनी रोहित पवार यांना खडेबोल तर सुनावले, शिवाय चिमटे देखील काढले. रोहित पवार यांनी MIDC केली नाही आणि या ठिकाणी बाहेरची जी लोक आहेत ते जमिनी घेऊन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत आहेत असा देखील आरोप. पावण्यारावळ्याची मतं मिळून राजकारण घडत नाही. शेवटचा माणूस 18 पगड जाती 12 बलुतेदारांची मतं मिळाल्यानंतर आपण निवडून येत असतो. आणि मग त्याच्यातनं नंतर कर्जत तालुका निवडला गेला, त्यामध्ये आमदारांनी मागणी केली, परंतु मला सुभाष देसाई जेव्हा उद्योगमंत्री होते तेव्हा देखील रोहित पवारांना MIDC करता आली नाही. तेव्हा तर राम शिंदेचा विरोधही नव्हता असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. ज्या बाबतीमध्ये निधी द्यायचा होता तो निधी तुम्हाला दिलाय. उद्या आमदार सांगेल मी आणला, त्यानं आणलेलं नाही. माझी सही नसती तर काही झालं नसतं. देवळात जाऊन घंटा बडवत बसावं लागलं असतं. त्याच्यावर उगीच गप्पा हाणू नका. मी राम शिंदेंना तिथं माहिती द्यायचो की हे रस्ते मी घेतलेत, परंतु राम शिंदेंचा बोर्ड लागायच्या आधी काही जण सोशल मीडियाला एवढे पोचलेले आहेत की तिथनं ऑर्डर निघेपर्यंत ह्यांची 4-5 माणसंच कुठं 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 ते बघतच असतात. कसं कोण हुंगत असतं, काय 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 काय. तशा पद्धतीनं 4-5 माणसं ठेवली. कुठल्या डिपार्टमेंटला काय चाललंय, कुठं काय ऑर्डर निघाली, मिळाल्या त्या मंत्र्याला कळायच्या आत त्यांना तिकडं खाली पाठवायची आणि सांगायचं आमदारांच्या प्रयत्नामुळं असं झालं. काय बोडक्याचा प्रयत्न केला, हुंगण्याचा प्रयत्न केला. कर्जत जामखेडमध्ये काहीही काम नसताना किंवा मतदारसंघामध्ये काहीही काम केलेलं नसताना काही जणांना राज्याचा नेता होण्याची घाई झाली आहे, अशा प्रकारचा टोला देखील अजित पवार यांनी रोहित पवारांना यावेळी लगावला. पाठीमागं तर महाविकास आघाडीच्या काळात सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तरी देखील 2.5 वर्षात सुभाष देसाईंच्याकडनं तुमच्या आमदाराला MIDC करता आली नाही. त्याचं उत्तर दे म्हणावं. मगाशी कोणतरी बोललं, मला वाटतं बाळासाहेब बोलले की दादा ते लयच बोलायला लागले. अरे काही जण, आम्ही राजकारणात आल्यानंतर 15 वर्ष झाली. मी 90-91ला खासदाराने आमदार झालो, नंतर लगेच तेव्हापासून 99 पर्यंत अशा पद्धतीनं आम्ही काम करत राहिलो. आणि 2004ला 15 वर्ष झाल्यावर थोडं राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष द्यायला लावलं. परंतु काहींना एवढी घाई झाली, पहिल्याच टर्मला त्यांना राज्याचा नेता व्हायचं, राज्याचा नेता. अरे बाकीकडं मागं बघ काय चाललंय काय नाही, कोण आपल्याबरोबर आहे कोण नाही. पुढं निघालं मागं सगळं मोकळं असलं तर कोणी विचारत नाही. आज माझ्याबरोबर 80% आमदार आहेत म्हणून आम्हाला काहीतरी समाजात किंमत आहे. नाहीतर तू लढ, मी कपडे सांभाळतो, काय त्याला अर्थ आहे? याला काही अर्थ नसतो. मित्रांनो, भावनिक होऊ नका. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. अरे बाबा, पहिल्यांदा ज्या भागांनी आपल्याला संधी दिली त्यांची कामं कर ना, तिथं वेळ दे ना.
उगीच सुटायचं, इकडं सभा तिकडं सभा, विदर्भात सभा, आता पदयात्रा पुण्यावरून नागपूरला. अरे काय नडलंय, इकडं चाल ना. तू बाबा कर्जत जामखेडमधनं सगळी यात्रा केली असती, सगळा तालुका पायाखाली घातला असता तर लोक म्हणले असते नाही ही प्रश्न समजून घेतो. ही निघालाय मोठा नेता व्हायला. आणि त्याच्यामध्ये कुणी त्याच्याबरोबर नव्हतं. जयंत पाटील तर मला म्हणले मी शेवटच्या सभेला जाईल, मी मध्ये चालायला जाणार नाही. जयंत पाटील गेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया पण गेली नाही. कारण हीच मोठा नेता व्हायला लागल्यावरती दोघं काय करणार. तर अशा प्रकारे अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन रोहित पवार आणि निलेश लंके यांना आडेहात घेतलं आणि जोरदार धुतलं. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. असेच भाषणं जर तुम्हाला बघायची असतील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.